नमस्कार, घाटामाळीमध्ये तुमचं स्वागत आहे. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. आय होप तुम्ही एन्जॉय करा. तर मी आत्ता निघाली आहे शेतामध्ये माती आणण्यासाठी. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आता दिवाळी जवळ आली आहे. दिवाळी म्हटलं की आपल्याला आठवते लाईट्स, आकाशकंदील, पणत्या, फराळ. पण त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील लोकांसाठी दिवाळी म्हणजे एक खास गोष्ट आहे दिवाळीची, ती म्हणजे किल्ला बनवणं. आणि आज आम्ही किल्ला बनवण्यासाठी माती आणण्यासाठी चाललो आहे. तर ती माती कोणती घ्यावी आणि कोणती नाही घ्यावी हा विषय पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर मस्तपैकी संध्याकाळचा सनसेटचा टाईम झाला आहे, त्यामुळे वातावरण पण एकदम छान आहे. ऊन उतरलं आहे, कोवळ्या ऊनसारखं ऊन लागतं. तर एकंदर छान वातावरण आहे. तुम्ही बघू शकता पाऊस थांबल्यामुळे रस्तासुद्धा वाळला आहे, त्यामुळे चालायलाही काही प्रॉब्लेम नाही. आणि आता हिवाळ्याचं सीझन असल्यामुळे रानफुलं खूप आलेली आहेत. आणि ही पिवळ्या आणि केशरी रंगाची रानफुलं तर तुम्हाला सगळीकडे दिसतील रस्त्याला. अगदी आपलं स्वागत करायला उभी आहेत असंच वाटतं. एकदम छान दिसतात. आणि काही गवतसुद्धा आलेलं आहे. पाऊस थांबल्यामुळे आता गवत पण उगवून येतं थोडंफार. तर चला आपण जाऊयात. तुम्ही मस्तपैकी सनसेट एन्जॉय करा. इथे पण सनसेट दिसते सगळीकडे. येल्लो ग्रीन एकदम छान नेचरचे शेड्स आलेत. असं आमच्या एका शेतामध्ये रेड कलरची लाल माती आहे, बाकीकडे सगळीकडे काळी माती आहे. तर आपल्याला ती काळी माती नको आहे, आपल्याला लाल माती हवी आहे. म्हणून आपण पुढे जातो आहे. आणि खरं तर माती घ्यायला उशीरच झाला आहे. थोडं 1-2 आठवडे आधीच घेऊन मग वाळवून चाळून असं काही करायचं असतं. पण ठीक आहे, लेट झालं आहे तरी पण आपण बघूयात कसं बनवूया आपण किल्ला ते. तर इथे आलो आहे आपण. इकडे बघू शकते ही लाल रंगाची माती आहे. मला माहीत नाही तुम्हाला कॅमेऱ्यात दिसते की नाही, पण मी तुम्हाला काळी माती पण दाखवेल. आणि हे सगळे असे ढिकळं झाले आहेत. तर आता ह्यांना वाळवून चाळून होणं शक्य नाही आहे, त्यामुळं मोस्टली मी त्यांना भिजत ठेवणार आहे बारीक करून. त्यानंतर किल्ला बनवायचा. तर आता हे असे एक थोडे मातीचे ढिकळ्या माती गोळा करून मी पिशवीत भरते आहे. पिशवी भरून घेऊन आली होती. तर आता माती कलेक्ट करून झाली आपली. आणि परत एकदा सनसेट एकदम झाडांमधनं सूर्य डोकावून बघतोय असं वाटतं. उलटा व्हिडिओ घेतला, ठीक आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की कुठली माती नाही घ्यायची. एकच मिनिट. तर ही आहे काळी माती, जी नॉर्मल सगळ्या शेतामध्ये, पण तिने किल्ला चांगला नाही होत, तडे पडतात, कलर पण चांगला नाही दिसत. तर आपलं गाठोडं भरलेलं आहे आता मातीचं. घरी घेऊन आली आहे आणि आता आपण ते ठोकणार आहे थोडंसं. ट्राय करते आहे पिशवीमधनं डायरेक्ट ठोकायचं, पण त्याने होत नाही आहे नीट, कारण ते क्रश होणार नाही, कारण खूप मोठे ढेकूळ आहेत. तर आता बघूया काय करू शकतो. ते एका गमल्यामध्ये काढून ठेवली आणि मग बारीक करते. थोडा आवाज पण येतो, शेजारी काम चालू आहे त्याचं, इग्नोर करा. इथे मी हाताने थोडे बारीक मोठे घेत होते आणि त्यांना परत क्रश करायचं, बारीक माती करायची, परत ठोकून घ्यायचं थोडंसं. इथे बऱ्यापैकी बारीक झाले दिसते. मागाशी जे मोठे ढेकळं होते त्याच्यात जरा छोटे झालेत.
इकडे थोडी एकसारखी पसरवून घेते माती, कारण नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून तिला भिजवायचं, भिजत ठेवावं लागणार थोडा वेळ. झाले क्रश करून. आता मी ते पाणी आणले आणि मस्तपैकी ते माती पाण्यामध्ये भिजवून घेते. थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि भिजवायचे चांगले. किमान 2 दिवस तरी भिजत ठेवणार आहे. त्याच्यामध्ये जे काही खडे वगैरे असतील ना ते आपल्या नंतर गाळून बाजूला काढता येते. तर मी आता हे पाणी टाकते आणि असंच ठेवणार आहे. मस्त आहे की त्यात हात घालायला पण छान वाटतंय. माती, चिखल. इथे मी आता बऱ्यापैकी माती टाकून मातीमध्ये पाणी टाकून हलवून घेतली. वरवरची तर भिजली आहे, पण खाली काही चिकटलेली कोरडी माती येते ती लाकडाच्या सहाय्याने मी वरती काढून घेते, कारण की सगळी माती व्यवस्थित भिजली गेली पाहिजे, तेव्हा आपला किल्ला चांगला होईल. नाहीतर नाही. नको बाळा. मस्तपैकी आपण हलवून घेऊयात, भिजवून घेऊयात माती. तुम्ही किल्ला कसा बनवता मला सांगा नक्की. मला विकत आणलेला किल्ला नाही आवडत. आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हाच त्याला एक मजा वाटते आणि तो किल्ला वाटतो. विकतचे रंगवलेले किल्ले घेण्यात काही मजा नाही. खरं तर भिजून झालं आहे, पण तरी चिखलात हात घालायचा मोह आवरत नाही आहे. तिथे आमचे चित्र पण आणून झाले आहेत ऑलरेडी किल्ल्याची, म्हणजे मागच्या वर्षीचीच आहेत पण आहेत. चला तर मग झाली आपली माती भिजवून. आता मी भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये. मी इथे लास्टला तुम्हाला सनसेटचे काही फोटो काढलेत ते शेअर करते. तुम्ही पण बघा आणि सनसेट एन्जॉय करा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. थँक्यू.